कधी तुमच्यासोबत असं झालंय का? भडंग बनवला पण रंग आला ना, चव ना कुरकुरीतपणा. आज मी माझी अशी एक खास ट्रिक सांगणार आहे, जी वापरली तर पहिल्याच प्रयत्नात प्रत्येकजण तुमच्या भडंगचं कौतुकच करेल. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला भडंग कसा बनवायचा ते सांगणार आहे. अगदी चविष्ट असा भडंग अगदी घरच्या साहित्यामध्ये इतका झटपट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. येथे मी एक पॅकेट मुरमुरा घेतलेला आहे. शक्यतो मुरमुरा हा गोलसर बघून घ्यायचा आहे भडंगसाठी, पण आता सध्या माझ्याकडे जो अवेलेबल आहे त्यातूनच मी तुमच्यासोबत भडंग शेअर करणार आहे. फक्त मुरमुरा हा कुरकुरीत बघून घ्या, जेणेकरून भडंग छान होईल. आता एक पॅकेट मी येथे मुरमुरा पूर्णतः साफ करून घेतलेला आहे. त्यानंतर एक वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे, एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि 7 ते 8 येथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कंप्लीट झालेलं आहे. कढईमध्ये 6 पळी तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकतात, पण मी येथे एक्स्ट्राचं 6 पळी तेल घातलेलं आहे, कारण की यामध्ये आपण सगळं तळणीचा पदार्थ करणार आहोत. त्यामुळे आपण येथे 6 पळी तेल घेतलेलं आहे. एक वाटी येथे शेंगदाणे ॲड करायचे आहे. शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे व्यवस्थित असे कुरकुरीत तळल्या गेलेले आहे. आता यामध्ये एक वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे. फुटाण्याची डाळसुद्धा आपल्याला हलक्या फ्लेमवर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहे. आता यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करायची आहे. तर मी येथे हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं ॲड केलेले आहे. कढीपत्ता जर फ्रेश असला तर घ्या, माझ्याकडं थोडासा वाळलेला कढीपत्ता होता, तो मी येथे ॲड केलेला आहे. आता व्यवस्थित असं फोडणी द्यायची आहे. आता ही फोडणी छान अशी कमी गॅसवर आपल्याला होऊ द्यायची, जेणेकरून आपले शेंगदाणेसुद्धा छान असे कुरकुरीत होतात आणि फुटाण्याची डाळसुद्धा व्यवस्थित अशी कुरकुरीत होते. आता मी गॅसची फ्लेम पूर्णतः कमी करून घेतलेली आहे आणि ही फोडणी व्यवस्थित अशी आपली झालेली आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक ॲड करायचा आहे, जेणेकरून ही फोडणी आपण डायरेक्ट मुरमुऱ्यात ॲड करू शकतो. येथे 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे. हळद व्यवस्थित अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आता या सगळ्या जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स झालेल्या आहे आणि छान अशी आपली येथे कुरकुरीत अशी फोडणी येथे दिल्या गेलेली आहे. मुरमुऱ्यांमध्ये ही फोडणी ॲड करायची आहे आणि व्यवस्थित असा हा मुरमुरा आता मिक्स करून घ्यायचा आहे. सुरुवातीला मुरमुरा हा गरम असल्यामुळे आपण थोडी थोडी फोडणी घालायची आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हाताने मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण अजिबात लाल तिखट आता सुरुवातीला घातलेली नाही आहे. आता पुढं कसं घालायचं लाल तिखट तेही सांगणार आहे, जेणेकरून ह्या भडंगला छान अशी चव येईल. आता व्यवस्थित असा हा पिवळा मुरमुरा सुरुवातीला करून घ्यायचा आहे. छान असा फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ अगदी कमी घालायचं आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घालणार आहे. आता तुम्हाला भडंग कितपत तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट घालू शकतात. आता यामध्ये मी 1 चमचा भरून पिठी साखर ॲड केलेली आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण टिप देणार आहे. जर भडंगला कलर आला नाही तर यामध्ये 2 पळी तेल कडकडीत गरम करायचं आहे, ते ॲड करायचं आहे. आणि ज्यांना खूप जास्त प्रमाणात तिखट हवं असेल तर थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही येथे लाल तिखट वापरू शकतात, जेणेकरून या भडंगला छान असा कलर येईल. आणि जर तुम्हाला भडंगचा तिखटपणा कमी करायचा असेल तर तळलेलं तेल ॲड करायचं यामध्ये 2 चमचे आणि थोडासा मुरमुरा ॲड करायचा, जेणेकरून हा व्यवस्थितपणे तिखटपणा कमी होऊन जातो. अशा पद्धतीने मी तुम्हाला 3 टिप्स सांगितलेले आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केला तर अगदी कुरकुरीत असा भडंग येथे रेडी होईल. तर हा भडंग आपला झटपट असा रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, झटपट आपला असा भडंग येथे रेडी झालेला आहे. कांदा, कोथिंबीर किंवा टोमॅटो छान असा ॲड करायचा आहे आणि एक ओली भेळ किंवा सुकी भेळ म्हणून सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकतात. त्यातल्या त्यात भेळमध्ये सुद्धा याच्यामध्ये चिंचेचं पाणी जर ॲड केलं तरीसुद्धा हा छान असा ओली भेळ म्हणून सुद्धा हा भडंग वापरू शकतात. त्यातल्या त्यात तुम्ही अशाच पद्धतीने सुद्धा हा भडंग खाऊ शकतात. यामध्ये अजिबात तुम्हाला फरसाणसुद्धा ॲड करायची गरज नाही. इतक्या छान पद्धतीने हा भडंग तयार होतो. तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, नक्की हा भडंग तयार करून बघा आणि मला नक्की फीडबॅक द्या. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.